हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 13 श्लोक क्रमांक 8. इंद्रियार्थेषु वैराग्यम् अनहंकार एव च जन्म मृत्युजरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम्. देहादी इंद्रियांविषयी वैराग्य असणे, अहंकार नसणे, तसेच जन्म मृत्यू वार्धक्य आणि आजारपण यात होणाऱ्या क्लेशांना सतत निरखणे हे ज्ञान आहे. आणि या विरुद्ध जे आहे त्याला अज्ञान असे म्हणतात. एक, देहादी इंद्रियांविषयी वैराग्य असणे. वैराग्य याचा अर्थ वितरागी असणे. इंद्रियांशी वैर ठेवणे नव्हे, इंद्रियांना छळणे आणि त्रास देणे तर मुळीच नव्हे. हे सुंदर जीवन जगण्यासाठी आणि त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त करून सायुज्य मुक्त होण्यासाठी इंद्रिय होण्यासाठी देहादी इंद्रिय अत्यंत आवश्यक आणि फार उपयुक्तही आहेत. त्यांच्या सहभागाशिवाय हे शक्यही नाही. परंतु देहादी इंद्रियांना केवळ सौख्य वाटते म्हणून अनावश्यक भोग उपभोगणे हे गैर आहे. कारण यामुळे आपण भोगापवर्गतेत अडकून त्यातच रममाण होतो आणि आत्मज्ञानाला वंचित होतो. त्यामुळे जीवनाचा एकमेव मूलभूत उद्देशच नष्ट होतो. यास्तव इंद्रियांच्या विषयांना योग्य तो आवर घालणे, संयम ठेवणे आणि त्यासाठी विवेकाने आचरण करणे म्हणजे वैराग्य धारण करणे. यासाठी योग साधना हा उत्तम उपाय आहे. 2. अहंकार नसणे. श्लोक क्रमांक 7 मध्ये अहम्मन्यतेबद्दल आपण निरूपण केले. येथे अहंकार नसावा असं सांगितलेलं आहे. अहम्मन्यता ही स्वतःचीच स्वतःबद्दल असते. स्वतःचे व्यक्तिमत्व उठून दिसावे म्हणून धडपड असते. येथे दुसऱ्याशी कर्तव्य नसते. परंतु अहंकारात बाह्य गोष्टींशी संबंध असतो. आपली इतरांशी तुलना करून स्वत्व सांभाळण्याची उर्मी असते. समाजात प्रतिष्ठा मिळावी म्हणून प्रयत्न असतो. स्वतःला काय पाहिजे यापेक्षा दुसऱ्याजवळ अमुक आहे म्हणून माझ्याजवळ त्याच्यापेक्षा जास्त असावे अशी महत्वाकांक्षा असते. यामुळे द्वेष मत्सर वाढीस लागतो आणि रिपू तयार होतात. यास्तव सत्संग करावा. 3. जन्म मृत्यू वार्धक्य आणि आजारपण यात होणाऱ्या क्लेशांना सतत निरखणे. जन्म. आपण जन्माचे दुःख समजून घ्यावे. जन्म घेताना आपल्याला अनंत यातना सहन कराव्या लागल्या आहेत. भागवतात याची माहिती दिलेली आहे. श्री समर्थ रामदास स्वामींनी यावर दासबोधात लिहिले आहे. फार फार कष्ट घेऊन आपल्याला या विश्वात नरदेह प्राप्त झाला आहे. त्याचा सदुपयोग व्हायला हवा. यास्तव याचे सतत स्मरण ठेवावे. तसेच आपल्या मातेला आपल्याला जन्म देताना अपार कष्ट सहन करावे लागलेले आहेत, तेव्हा मातृदेवो भव हे सतत लक्षात ठेवावे. वृद्धाश्रमाची वाट मातेला दाखवू नये. मृत्यू. आपण आपले मरण काही पाहू शकत नाही, परंतु आजूबाजूला इतरांचे मृत्यू होताना होत असलेले हाल आपण पाहतो. हे हाल म्हणजे त्यांनी केलेल्या कर्माचे भोग असतात. यास्तव आपण नेहमी आत्मप्रेरणेने आचरण करावे. सत्संग आणि योग साधना यावर हाच उपाय आहे. वार्धक्य. वृद्धत्व सर्वांनाच येते, तेव्हा आपल्यालाही वृद्ध व्हायचे आहे हे लक्षात ठेवावे आणि तरुणपणी त्याप्रमाणे आचरण करावे. त्यावेळची आर्थिक सोय आत्ताच करावी. आपण वृद्ध झालेले असल्यामुळे आपल्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नाही हे लक्षात घ्यावे. त्यावेळी
वेळ जायची आत्ताच सोय करावी. आजारपण. वृद्धापकाळी शरीर गात्रे थकलेली असतात. त्यांना हवामान, आहार, विहार सहन होत नाही. आपण आजारी झाल्यास इतरांना सेवा शुश्रूषा करावी लागते. आपल्यासाठी कुणीही रिकामे नाही याची नोंद घ्यावी. यास्तव आपण आपली काळजी घ्यावी. शरीराप्रमाणेच मनाचेही आरोग्य जोपासावे. यासाठी नित्य नियमित योगाभ्यास करावा. वर नमूद केलेल्या 3 गोष्टी हे ज्ञान आहे आणि या विरुद्धचे आहे त्याला अज्ञान असे म्हणतात. याला जोडूनच पुढचा श्लोक क्रमांक 9. असक्तिर्नभिविश्वंच पुत्रदारगृहादिषु नित्यंच समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु. असक्त असणे, पुत्र, पत्नी, घर इत्यादीबद्दल आत्मीयता न बाळगणे तसेच अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीत नेहमी चित्त समतोल ठेवणे हे ज्ञान आहे आणि या विरुद्धचे आहे त्याला अज्ञान असे म्हणतात. असक्त असणे. भौतिक वस्तू जगताबद्दल असक्ती असण्याला सक्ती असे म्हणतात. असक्ती असणे म्हणजे भौतिक वस्तू जगताबद्दल आसक्ती, ममता, प्रेम, जिव्हाळा, वासना, कामना, भोगेच्छा इत्यादी न बाळगणे. याचा अर्थ भौतिक वस्तू जगताचा तिटकारा करायचा आहे असा घेऊ नये. हे विश्व आणि त्यातील तमाम वस्तू जगत आपल्या उपभोगासाठीच येथे परमात्म्याने निर्माण केलेले आहे. हे विश्व आणि त्यातील तमाम वस्तू जगत आपल्या उपभोगासाठीच येथे परमात्म्याने निर्माण केलेले आहे. त्याचा यथेच्छ अगदी भरपूर उपभोग घेऊन आपले जीवन आनंदाने व्यतीत करावे अशीच भगवंत श्रींची इच्छा आहे. परंतु त्या वस्तू जगताचे भोग इतके मोहक आहेत की आपण त्या वस्तू जगतातच रममाण होतो. ते भौतिक वस्तू जगत उपभोगणे हाच आपला जीवनोद्देश आहे असा आपला गैरसमज होतो. यामधून रिपू तयार होतात आणि आपण देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेत अडकतो. आत्मप्राप्ती हा एकमेव जीवनाचा उद्देश आपण विसरून जातो. यास्तव येथे सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्या देहादी धर्माला अनुसरून देह बलदंड आणि निरोगी राहील इतका आणि तितकाच भौतिक वस्तू जगताचा उपभोग घ्यावा आणि आत्मोन्नती हा नरदेहाचा एकमेवाद्वितीय उद्देश साध्य करावा. यास्तव भौतिक वस्तू जगताबद्दल असक्त असावे. पुत्र, पत्नी, घर इत्यादीबद्दल आत्मीयता न बाळगणे. अन्न, वस्त्र आणि निवारा याचबरोबर माणसाला सहनिवासाचीही अत्यंत गरज असते. जीवन द्वंद्वातच जगले जाते. द्वंद्वाशिवाय विश्वाचा कारभार चालणे अशक्य आहे. द्वंद्व नसेल तर आपले जीवन निरस होईल. यासाठी कुटुंब व्यवस्था अस्तित्वात आली. यामुळे एकत्र राहत असलेल्यांच्यात प्रेम, ममता, वात्सल्य निर्माण झाले. नातीगोती घट्ट झाली. जीव कळपाने जगू लागला. सहजीवनामुळे जीवन सुकर झाले. यात गैरसे काहीही नाही. परंतु हे जर आपल्या आत्मप्राप्तीच्या मार्गात अडथळा होत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की आपल्यात आवश्यकतेपेक्षा जास्तच प्रेम, ममता, वात्सल्य निर्माण झाले आहे. आपला जीव जर सदा सर्वदा पुत्र, पत्नी, घर यातच घुटमळत राहत असेल तर भगवंत श्रींची प्राप्ती राहून जाईल. नेमके असेच होत असते. कोट्यावधी जन्ममृत्यू झाले तरी आपली भोगापवर्गता काही संपत नाही. आपली ममता काही संपत नाही. उलट ती जास्तच उफाळून येत असते. यास्तव सहजीवनाचा आनंद घ्यावा. परंतु हे आत्मप्राप्तीला पूरक आहे याचे भान सतत असले पाहिजे. इतर कितीही गोष्टी मागे असल्या तरी आपण त्यातूनच वेळ काढून भोजन करतो. याचा अर्थ भोजन आवश्यक आहे. इतर कामे ज्यासाठी करायची त्याचे ते एक कारण आहे. नेमका हाच दृष्टिकोन सहजीवन जगताना आपल्याला राहिला पाहिजे.
आत्मप्राप्ती व्हावी यासाठी सहजीवन आहे हे भान सुटता कामा नये. अनुकूल आणि किंवा प्रतिकूल परिस्थितीत नेहमी चित्त समतोल ठेवणे. आपल्याला पाहिजे तसे घडले की आपण उत्साही होतो, कारण त्यावेळी परिस्थिती इष्ट किंवा अनुकूल असते. या उलट आपल्याला पाहिजे तसे घडले नाही की आपण निरुत्साही होतो, कारण त्यावेळी परिस्थिती अनिष्ट किंवा प्रतिकूल असते. वास्तवात परिस्थिती चंचल असते, सतत बदलती असते. तेव्हा योग्य परिस्थितीची वाट पाहावी. मधल्या काळात जे भोग भगवंत श्री देतील ते आनंदाने तक्रार न करता उपभोगून संपवावे. इष्ट अनिष्ट या दोन्हीही वेळी शांत असावे. अशा वेळी ओम तत्सत्वमसी या महामंत्राची जप साधना करावी. आपली बुद्धी सम राहायला याचा उपयोग होईल. वर नमूद केलेल्या 3 गोष्टी हे ज्ञान आहे आणि या विरुद्धचे आहे त्याला अज्ञान असे म्हणतात. हरिओम.